अंजर्ले गावापासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे हे काही वर्षांपूर्वीच बांधलेलं दीपगृह। आपण बघत आहात भूषण पाठक ब्लॉग्स। हे दीपगृह पत्तनपोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालय भारत सरकारच्या अधीन आहे। तमसोमा ज्योतिर्गमय असं समर्पक ब्रीदवाक्य भारत सरकारने दीपगृहाच्या प्रकल्पास दिलेलं आहे। प्रवेश शुल्क प्रत्येकी 20 रुपये इतकं आहे। अंजर्ले दीपगृह 30 मीटर उंच आहे। पर्यटकांना बघण्यासाठी फक्त संध्याकाळी 4 ते 5:30 या वेळेतच हे खुलं असतं। या 144 गोलाकार पायऱ्या आपल्याला सगळ्यात वरच्या भागात घेऊन जातात। दीपगृह 3 टप्प्यात बघता येतं। पहिली गॅलरी साधारण 20 ते 22 मीटर उंचीवर आहे। त्यानंतरची ही गॅलरी 25 ते 27 मीटर उंचीवर असावी। पायऱ्या संपल्यावर हा लोखंडी जिना आपल्याला थेट सगळ्यात वर असलेल्या दिव्यापर्यंत घेऊन जातो। इथून आजूबाजूचा परिसर आणि अथांग समुद्राचं दर्शन घेणं हा एक वेगळाच अनुभव आहे। अंजर्ले आणि परिसराचा लांब वर पसरलेला हा समुद्र किनारा इथून दृष्टीपथात येतो। दीपगृहाच्या इतिहासात थोडं डोकावलं तर भारताबाहेरचं पहिलं दीपगृह साधारण 100 मीटर उंच बांधल्याची नोंद आहे। 100 मीटर म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निम्म्याहून थोडा मोठा। सुरुवातीला विजेचा शोध लागण्याआधी या उंच दीपगृहात कोळसा जाळला जायचा। त्यानंतर कालांतरानं तेलाचे दिवे, मेणबत्त्या आणि आता विजेच्या सहाय्यानं अत्याधुनिक साधनांचा वापर करून लांबपर्यंत परावर्तित होणारे दिवे वापरले जातात। दीपगृहाचा परिसर अतिशय सुंदर, स्वच्छ, नीटनेटका ठेवण्यात आलेला आहे। याच परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। अशाच सुंदर ठिकाणांची माहिती घेऊन आपण परत येऊ। तोपर्यंत पुनर्मिलनाय। नवनवीन विषयांसाठी व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन्स ऑन करा।